बातमी आहे पुण्यामधून। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी अमित शहा पुण्यामध्ये आलेले आहेत। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार हा जाहीर झालाय। अमित शहांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांच्याकडे। चंद्रकांत, आपण पाहतोय आज अमित शहा पुण्यामध्ये आहेत। अजित डोवाल यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे, त्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा आहे। मात्र दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर काँग्रेसने मात्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। काल संजय राऊतांनी सुद्धा पुणेकर त्यांना विरोध करतील अमित शहांना असं म्हटलेलं आहे। कशा प्रकारची खबरदारी एकूण घेण्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीचं वातावरण सध्या पुण्यात आहे? आत्ता आपण अमित शहा ज्या हॉटेलला थांबलेले आहेत त्याच हॉटेल समोरून प्रेक्षकांना दाखवू शकतो इथं पोलिसांचा बंदोबस्त किती कडक आहे तो। कारण आपल्याला माहिती आहे काँग्रेसनं जाहीरपणे केलेलं की आम्ही कसंही करून अमित शहांना काळे झेंडे दाखवणार, म्हणून इथं एकदम चौबाजूने एकदम कडेकोट बंदोबस्त आहे पूर्ण चौकामध्ये। कोणाला इकडं फिरकू दिलं जात नाही। साधारण 11 वाजता अमित शहा मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे CM आणि सुनेत्रा पवार हे काही वेळा ते इथं येतील। ते म्हणजे थोडक्यात हे चारही VIP इथून याच परिसरातून कॅनव्हाससह निघतील। थेट अण्णाभाऊ साठे पुतळा म्हणजे सारसबाग तिकडे जातील, तिकडं अभिवादन करतील अण्णाभाऊंच्या पुतळ्याला, कारण आज त्यांची जयंती आहे। आणि तिथून मग डायरेक्ट प्रोग्रामला जातील टिळक पुरस्कार। खरं तर टिळक पुरस्कार हा आज पुणेकरांसाठी खूप मोठी मेजवानी असणार आहे। कारण अजित डोवाल यांना हा पुरस्कार देतोय। अजित डोवाल आपल्याला माहिती आहे भारताचे जेम्स बॉन्ड समजले जातात, त्यांना तशी ख्याती आहे, म्हणून पुणेकरांना त्यांना ऐकायचं आहे। आणि अमित शहा यांच्या हस्ते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ते तो पुरस्कार दिला जातोय। म्हणजे पुणेकरांसाठी खूप चांगला प्रोग्राम आहे आजचा। पण काँग्रेसने या सगळ्या प्रोग्राममध्ये भूमिका घेतली की आम्ही अमित शहांना विरोध करणार, कारण त्यांनी जंतर मंतरवर लाठीचार्जची ऑर्डर दिलेली आहे। म्हणून पोलिसांना खबरदारी घ्यावी लागते। तिकडं चहूबाजूने हा सगळा बंदोबस्त ठेवावा लागतो। तिकडं सातारा रोडला काँग्रेसचं आंदोलन, त्याला अपोजिट भाजपचं आंदोलन। म्हणजे आज एकीकडं अमित शहांचा दौरा आहे आणि दुसरीकडे भाजप आणि काँग्रेस आमने सामने येण्याची शक्यता आहे। तिकडं सातारा रोडला म्हणजे ह्या रूटमध्ये नसेल ते आंदोलन दोन्ही, पण आजूबाजूला निश्चितच हे आंदोलन स्थळ आहे। त्यामुळं कोणी आणखीन या रूटमधून कोणी काही झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करतंय का गणिकामे, म्हणून पुणे पोलिसांनी रात्रीनं युथ कार्यकर्त्यांना पकडलेलं आहे, धरपकड सुरू केली। जे असं अगदी त्यामुळे प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते। त्यामुळे कशा पद्धतीने आता काँग्रेसकडून विरोध केला जाणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।